याची मस्ती उतरवू मॅडम या ज्या अधिकारी रस्त्याचा त्यांना बोला ना आपलं काम नाही कुठे येत नाहीत ना मामा आहे तो रस्त्याच्या अधिकाऱ्यांना बोला ना आपलं काम नाही ते टेक्निकल याची मी भेटली मॅडम कागद मागवलेले काही खाली बस त्याच्यात असं की आता आपल्याला स्पीड ब्रेकर टाकलं आणि हा परवा आणि मामा म्हणजे वाटिका आश्रम ते बिबानगर पासून इथं लाईट असली रात्री हायवेला लाईट नसल्यामुळे गाड्या जोरात चालतात लाईट लावायला किती वेळ लागतो 10 मिनिटं लागतात एक लाईट लावायला 10 मिनिटं लागतात लाईटचं काम तर होऊ शकतं ना मामा तुमच्या डिमांड द्या दिलं ना तुम्ही काल पण दिला मी याच्यापूर्वी 6 महिन्यापर्यंत त्याच्यावर कारवाई होईल आम्ही मतदान केलेलं आहे त्यांना हे चालणार नाही आम्ही काल शांततेत झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे आपण आंदोलन केलं पत्रकार अंगावर बसतात अरे काय अरे शांत नंबर आहे का तुमच्याकडे नंबर आहे का अधिकाऱ्याचा कॉन्टॅक्ट मामाकडे नंबर आहे मामा फोन लावा बोलवा या रस्त्यासाठी किती वर्षाचा आहे शिवाजी भाऊसाहेब आले पुढे काहीच नाही करणार रे बाबा आम्ही आमच्या ऐकून तर घेऊ थोडं चला माझं चला मला एकच सांगा तुम्ही तुमच्या रस्त्याच्या करारनाम्यातल्या 8 शर्ती सांगा काय 5 अटी शर्ती सांगा फक्त पहिल्या 5 अटी शर्ती सांगा एक्झिस्टिंग नॅशनल हायवे ना तो खड्डेमुक्त ठेवायचा जोपर्यंत बायपासचं काम बायपासचं काम जोपर्यंत पूर्ण होत 8 वर्ष झाले बायपासचं काम होते करारनाम्याची अट मी सांगा करारनाम्याची अट आहे बायपास योग्य होत नाही तोपर्यंत झालेल्या रस्त्याची व रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याची सर्वस्वी जबाबदारी तुमच्या त्या कॉन्ट्रॅक्टरची राहील ही तुमची पहिली अट आहे मला पहिलीच
65 घ्या, बाकीच्या जाऊ द्या. आता या रस्त्यावरती किती खड्डे पडले? आम्ही काल आंदोलन करून 204 खड्डे. 7 खड्डे. या 4 महिन्यामध्ये जे 8 लोक मेलेले आहे. तुम्ही त्याच्यात लिहिलेलं आहे रिफ्लेक्टर असतील, त्याच्यात प्रतिरोधक असतील, त्याचे डिवायडर असतील, त्याच्यावरती प्रकाश व्यवस्था असेल, समांतर रस्ते असतील, पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या करारनाम्यात दिलेल्या आहे. एकही अटी शर्ती तुम्ही पालन केली का? एवढे नाही आहेत सर. मागवलं ना वाचलं नसेल एमओयू मागवला मी सर्वांसमोर तुम्हाला वाचून दाखवतो. दुसरी गोष्ट, या रस्त्यांवरती जे खड्डे पडलेले हे खड्डे मला सांगतो किती वेळात बुजवले, किती वेळात बुजव सांग तुम्ही आता किती लोकांचा अरे पाणी पडतो वरून पाणी पडतं ते खड्डे बुजतात. कसं काय राहणार नाही? खड्डे बुजवते या साईडला काढली. फक्त डांबर टाकून जातात. पूर्ण